आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। एकीकडे मंदिर उद्घाटनासाठी जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलंय। प्रभू श्रीराम हे शाकाहारी नसून मांसाहारी होते असं आव्हाड म्हणालेत। जंगलात राहून कुणी शाकाहारी राहील का असा प्रश्नही त्यांनी केला। दरम्यान आव्हाड यांच्या या विधानावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे, कारण आव्हाड यांच्या या विधानावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार हल्ला चढवलाय। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? या देशामधले 80% माणसं जे मांसाहारी आहेत ते राम भक्त आहेत। आणि त्या काळामध्ये तुम्ही जर अँथ्रोपॉलॉजी वाचली तर मांसाहारीच माणूस जिवंत होते। श्रीमान शरद पवार गटाचे नेते असं म्हणतात की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते। कुठून लावला हा शोध? केवळ आणि केवळ हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणून तुम्ही कोट्यावधी राम भक्तांच्या भावनांशी खेळाल? श्रीमान उद्धव ठाकरे गप्प आहेत का? बोलत नाही शरद पवार गटाच्या नेत्यांना? हे काय चाललंय तुमचं? हे जे सगळं चाललंय ना, हे सगळं ठरवून चाललंय। देखिए, वो तो डॉक्टरेट है, डॉक्टरेट उनके पास है। जगन्मान्य इतिहास का और सब साइंटिस्ट एक ही है, जो कुछ आप जिनका नाम ले रहे हैं वो हैं। इसके लिए इतने बड़े आदमी के बयान पर कुछ बयान मेरे जैसे छोटे आदमी ने देना उचित नहीं रहेगा, क्योंकि उनका ज्ञान बहुव्यापी है। सो आई रिस्पेक्ट हिम इन दैट वे। आज तर चक्क सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांवर त्यांनी गरळ ओकली आहे। अहो, रामायणात शूर्पणखा सुद्धा रावणाला सांगते की प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे दोघही वनवासात कंदमुळं आणि फळं खातात, पण हा नालायक जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे। अरे, तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय? जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भामध्ये जे उद्गार काढलेत की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते आणि प्रभू रामचंद्र यांनी शिकार करून त्या ठिकाणी वनवास कालखंड व्यतीत केला, अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे। वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही 14 रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही। समाजाची सेवा करणारे हात कानाखालती आपटले तर विचार करा काय होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। मुंबईतल्या आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जात आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला। यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला, तर शाब्दिक बुडबुड्यांना काहीही अर्थ नसतो असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय। तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल, तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मा काय कोणत्या नाव नव्हतं काय, आणि मी सांगितलं होतं याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेल। तर तुमच्या हातात काय ताकद आहे? जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटलं तर केवढा मोठा येईल। ज्यावेळेला आपण सत्तेत असतो त्यावेळेला 1 रुपया सुद्धा वाढवला नाही। येऊन भेट घेऊन काय अर्थ आहे? शब्दाच्या बुडबुड्यांना काही अर्थ नसतो। आम्ही मार्च महिन्यामध्ये निदान 20% पैसे तरी वाढवले। त्यांना वाटलं पाहिजे की आपण सुद्धा वाढवायला पाहिजे होते। आपण काही करू शकत नाही, पण नुसतं येऊन भाषण करण्यामध्ये काय अर्थ आहे?
आणि म्हणून मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही. ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी त्यांच्या मनाला वाटलं ते केलं, परंतु ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला मात्र काही केलं नाही. महायुतीनं लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मकर संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांची रणनीती प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट केली. राज्यात आम्हाला 51% मतं मिळणार असून महायुतीचं 45 उमेदवार विजयी होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महायुतीच्या समोर विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील असा दावाही त्यांनी केला. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी खोचक उत्तर दिलंय. महायुति 45+ सांसद जीतेगी, 51% वोट शेयर लेकर जीतेगी और जैसे जैसे मोदी जी का जो भी तूफान आने वाला है महाराष्ट्र में, अब राजस्थान में हो गया, छत्तीसगढ़ हो गया, मध्य प्रदेश हो गया, आपको दिखा अभी महाराष्ट्र में आने वाला है और ये तूफान ये सब झाड़ी पत्तियों को साफ करके महाविकास आघाड़ी के सारी झाड़ी पत्तियों को साफ करके और महायुति पूरी ताकत से इस महाराष्ट्र में जीतेगी. बावनकुळे गल्ली बोळात फिरून अगला प्राईम मिनिस्टर कोण होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारतायत. जर सगळीकडे पालापाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते. त्याच्यातच त्याचं उत्तर आलं. इकडे शिर्डीमध्ये शरद पवार गटाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र या अधिवेशनात रोहित पवार यांच्या गैरहजेरीची जास्त चर्चा आहे. जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला खरा, पण चर्चा काही थांबता थांबत नाहीये. साईंच्या नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं 2 दिवसीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे. पक्षफुटीनंतर हे शरद पवार गटाचं पहिलंच राज्यव्यापी अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र या अधिवेशनाला आमदार रोहित पवारांच्या गैरहजेरीवरून उलटसुलट चर्चा रंगली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी रोहित पवारांच्या अनुपस्थितीविषयी हे स्पष्टीकरण दिलं. शिबिराची आज आणि उद्या 2 दिवसाची मुदत आहे. रोहित पवार परदेशी गेलेले आहेत. त्यांनी शिबिराची पवार साहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी. ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे. त्यामुळे ते येतील. रोहित पवार परदेशी गेले असल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी वेगळंच कारण सांगितलंय. एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल. म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे. रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो का. रोहित पवारांच्या अनुपस्थितीविषयी राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांनी वेगवेगळी माहिती दिली आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर इकडे अजित पवार गटानं रोहित पवारांच्या गैरहजेरीवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असणं काही कारण नाही. त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्वाचं आहे. त्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला. राष्ट्रवादीतील बंडापूर्वी अजित पवारांची पक्षावर पकड होती. तसंच दुसऱ्या फळीतील नेत्यांची मोठी रांग पक्षात होती आणि त्यामुळे रोहित पवारांना पक्षात नेतृत्व करण्यासाठी फारसा वाव नव्हता. पण पक्षातील बंडानंतर दुसऱ्या फळीतील बहुतेक नेते अजित पवार गटाच्या वळचणीला गेल्यामुळं रोहित पवारांसाठी मैदान मोकळं झालंय. नुकतंच त्यांनी युवक संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आपलं नेतृत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रोहित पवारांच्या अधिवेशनातील गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या नाही तरच नवल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहमदनगर. दरम्यान रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी ट्विट करत आपल्या गैरहजेरीच्या संदर्भात एक स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी एक्सवर असं म्हटलंय की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्यानं शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही. याबाबत पक्षश्रेष्ठींच्या सोबत चर्चाही झाली आहे. याचा कोणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. आम्ही सगळेजण सोबत असून आदरणीय पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू.
पाणबुडी प्रकल्पाच्या पाठोपाठ आता महानंद डेअरी प्रकल्पावरून वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्रातल्या या प्रकल्पाची सूत्र गुजरातच्या हाती देण्याचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपाचं पूर्णपणे खंडन केलंय. रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये. फेक नरेटिव्ह तयार करतात. फेक नरेटिव्ह आहे. नरेटिव्ह सकाळी तयार करतात ते काहीतरी बसून. महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे. गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय. महानंद डेअरीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय. दूध उत्पादनात महानंद डेअरी हा राज्यातील एकमेव महत्त्वाचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. पण आता या प्रकल्पाची सूत्र गुजरातमधून हलवली जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय, एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे. हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? हे का महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? एक जात सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत. महाराष्ट्रामध्ये हे धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे. महानंद प्रकल्पामुळे पुन्हा एकदा उद्योगमंत्री उदय सामंत विरोधकांच्या टार्गेटवर आलेले आहेत. महानंद राज्याबाहेर जाण्याला उद्योगमंत्री जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता NDDBच्या माध्यमातून तो NDDBकडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर त्या अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची. हा कपटकार असताना आता ह्या मिंदे सरकारने सुरू केलेला आहे. एकेकाळी राज्यात महानंद प्रकल्प दूध संकलनात आघाडीवर होता. 2005 मध्ये महानंदकडून जवळपास 8 लाख लिटर दूध संकलन केलं जात होतं. पण आता ते जेमतेम 25 ते 30 हजार लिटरवर येऊन ठेपलंय. गेल्या 19 वर्षात या प्रकल्पाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळेच या प्रकल्पाला आर्थिक चणचण सहन करावी लागते. तोटा वाढत गेल्यामुळे कामगारांचे पगार देण्याकरता महानंदकडे पैसा उरलेला नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी राज्य सरकारनं महानंदच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला. तसंच हा प्रकल्प NDDB अर्थात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे सोपवण्याची घोषणा करण्यात आली होती. महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवल्या देण्याबद्दल निर्णयाची प्रक्रिया राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे. महाराष्ट्रातले बहुतांशी उद्योग हे राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध व्यवसाय सुद्धा सबंधपणाने राज्याबाहेर द्यायचा आणि विशेषतः गुजरातसाठी पायघड्या घालायच्या याच्यासाठीच हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जातोय. महानंद प्रकल्प इतरांना चालवण्यास देण्याऐवजी राज्य सरकारनं त्याचं पुनरुज्जीवन करावं अशी मागणी केली जाते. तर विरोधकांच्या या आरोपाचं सरकारनं खंडन केलं. फेक नरेटिव्ह तयार करतात. फेक नरेटिव्ह आहे. नरेटिव्ह सकाळी तयार करतात ते काहीतरी बसून आणि महाराष्ट्रात दिवसभर मीडियामध्ये येण्याकरता काही ना काही देत राहतात. ते नितेश राणे तुमचं उत्तर देईल ना त्यांचं. नितेश राणेंनी तयार केलं आहे त्याचं उत्तर, पण फेक नरेटिव्ह तयार करतात. दूध उत्पादनात एकेकाळी वैभवशाली परंपरा असलेला महानंद प्रकल्प डबघाईला आलेला आहे. त्यामुळेच तो NDDBला चालवण्यास देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे महानंदचा कारभार गुजरातच्या हाती जाण्याची भीती व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महायुतीला अमरावती जिल्ह्यानं चांगलंच टेन्शन द्यायला सुरुवात केली आहे. कारण बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला संघर्ष उफाळून आलाय. बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीच्या समोर एक नवीन तिढा निर्माण झालाय. त्यातच रवी राणांनी सुद्धा बच्चू कडू यांना इशारा दिल्यानं लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीत लढाईला सुरुवात झाली की काय असं वाटतंय. भाजप सुद्धा त्यांचा मतदारसंघ सोडेल का हा प्रश्न आता निर्माण झालाय.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडूंनी त्यांचे पत्ते ओपन केलेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लोकसभेच्या 2 जागा हव्यात, तर विधानसभेला 15 जागा लढवण्याची पक्षाची तयारी असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला हवी आहे असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. हवं तर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं अशी ऑफर बच्चू कडूंनी दिली आहे. अमरावती आणि अकोला हे लोकसभेचे 2 मतदारसंघ प्रहारला हवेत. सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही असं सांगून बच्चू कडूंनी सस्पेन्स वाढवलाय. मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे, आमची मागणी आहे. सध्या पण तो तिथल्या खासदार जे आहेत त्या नवनीत राणा त्यांनी आमच्याकडून लढावं, त्या लढतील. तो त्यांचा प्रश्न नाही, तर मतदारसंघ आम्हाला द्या. तुम्ही ऑफर देताय, काय हरकत आहे? आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. परिणामी बच्चू कडूंनी सर्व पर्याय खुले ठेवल्याचं स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे खासदार नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर आहेत, त्यांना प्रहार सोबत राहून विजयी होण्याची शाश्वती नाही असा टोला लगावलाय. महायुतीचा धर्म पाळावा लागेल असंही रवी राणांनी बजावलंय. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडूंनी मदत केली तर विधानसभा निवडणुकीत मदत करू असा शब्द राणांनी दिलाय. बच्चू कडूंनी जे बोलले, मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली. अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते, त्यांचे मी धन्यवाद मानले होते. पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल. ज्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये सगळे काम करतो. बच्चू कडू यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतची ऑफर राणा दाम्पत्य स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालंय. तर अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असल्यानं हा मतदारसंघही बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मिळण्याची शक्यता तशी धुसरच आहे. ते महायुतीचे सन्माननीय सदस्य आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती एक फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार वरिष्ठांच्या चर्चेनुसार निश्चितपणे बच्चू कडूंच्या ताकदीप्रमाणे त्यांना जागा मिळतील आणि त्यांनी अशी मागणी करण्यात काहीही वावगं नाहीये. प्रत्येकाला आपली ताकद वाढवण्याकरता अशा पद्धतीनं राजकारणामध्ये भूमिका घ्याव्याच लागते. एकंदरीतच महायुतीसोबत नातं घट्ट नसल्याचं वक्तव्य करणं, सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही असं जाहीर वक्तव्य करणं ही बच्चू कडूंची कृती महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं दाखवून देते. बच्चू कडूंची समजूत काढण्यात यश आलं नाही तर पश्चिम विदर्भात महायुतीच्या अडचणी वाढतील यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मराठ्यांचं भगवं वादळ आता मुंबईत येऊन धडकणार आहे. करोडो मराठे मुंबईत दाखल होतील असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. अंतरवाली सराटीत मुंबईतील मराठा नेत्यांची जरांगे यांच्यासोबत बैठक झाली आणि मुंबईकर मराठा ताकदीनं तयारी करेल आणि गरज पडल्यास आम्ही 6 महिनेसुद्धा मुंबईत ठाण मांडून बसू. आम्ही किती दिवस मुंबईत थांबायचं हे सरकारला ठरवावं लागेल असंही जरांगे यांनी म्हटलंय. त्यासोबतच आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. आंदोलनात हिंसाचार झाला तर त्याला आम्ही जबाबदार नाही, सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायची. आरपारचं शेवटचं आंदोलन आहे मुंबईत. करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची. कोणीही कोणाचं वाहन अडवलं जाणार नाही, कोणाचं ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही, कोणी भ्यायची गरज नाही, कोणाच्या किशेला सुद्धा भ्यायची गरज नाही. तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्याच्या जिल्ह्यात झाले की गावाचे गाव पिंजून काढा. गावागावात बैठका झाल्या पाहिजे. सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही हे 100% सांगतो मी तुम्हाला. पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे, आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका. तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल. कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं आमरण उपोषण करायला यायला लागले. त्यांना शांततेत येऊ द्या. शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि जरी अडवलं तरी चारही बाजूनं आम्ही सुद्धा तयारी केली. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.